मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा आज चाललोय आपण तळेगाव दाभाडेच्या बनेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. पायलटनं विमान काढलंय. आता पुढे बघूया कसा होतो प्रवास. पिंपरी चिंचवडवरून 23 ते 24 किलोमीटर आहे तळेगाव दाभाडे शहर. आत्ता आम्ही थेरगावमध्ये आहे पिंपरी चिंचवडच्या. तर जरा पिंपरी चिंचवडला ट्रॅफिक लागतंच. कधीही निघा, दिवसा रात्री दुपारचं कधीही निघा, ट्रॅफिक नाही भेटणार असा पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला दिवस भेटणार नाही. कधीही जावा. तर काय ऊन पण आहे, पायलटला ऊन लागते त्यामुळे हेल्मेट घातले. पायलट म्हणतोय हेल्मेट नवं हेल्मेट असू दे. आता काय प्रोटेक्शनसाठी घातलंच पाहिजे आहे. तर आता मी आलो आहे बघा एक्सप्रेस हायवे इथून पुढं आहे. आत्ता आम्ही आहे हायवेला, NH4 हायवेला. पिंपरी चिंचवडमधल्या इमारती बघून डोळं पांढरं होते तर कधी कधी. आत्ताच झाले त्या. आता बघूया पुढं प्रवास. पण खरं सांगायचं म्हणजे आज जाण्याचं कारण, आपण असली मंदिरं खूप कमी बघतोय. आपल्याला वाटतं मंदिरं नाहीत, पण मंदिर खूप छान आहेत. आपल्या आजूबाजूला एवढी छान मंदिरं आहेत, पण आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण शक्यतो जात नाही. तर आम्हाला पण अशीच माहिती दिली एका मित्रांनी की तळेगाव दाभाडेमध्ये अतिशय प्राचीन असं शंभू महादेवाचं बनेश्वर मंदिर आहे. मग वेळ होता, म्हटलं जाऊ दर्शनाला. तर म्हटलं जातो तर व्लॉग करूया, आपल्या यूट्यूब परिवाराला पण बघता येईल. तर आत्ता आम्ही जुना पुणे मुंबई हायवेला आहे. तर हा डायरेक्ट तळेगाव दाभाडे शहरामध्ये जातो. तर आता आपल्याला पुढे तळेगावचा टोल नाका लागणार आहे. आपलं इमान असल्यामुळं साईडनं जाणार आहे, आपल्याला काही टोल द्यायची गरज नाही. तर पायलट म्हणतोय मोबाईल बाजूला पकडा, हेल्मेटवरून पडू शकतोय. तर हा टोल नाका आहे बघा. आज काय एवढी गर्दी नाही, इतर वेळी गर्दी असते. पण आज कशी काय नाही गर्दी असते, कारण सगळ्या गाड्या मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच गाड्या पुण्यातल्या ह्याच मार्गे जातात. पण आज काय ह्या हायवेला गर्दी दिसत नाही. आपल्याला काही जास्त नाही जायचं, इथून तळेगाव जवळच आहे. हे बघा प्रतिशिर्डी साईबाबांचं सोमाटणे फाटा. इथून तुम्ही जाऊ शकताय प्रतिशिर्डीला साईबाबांच्या शिरगावच्या मंदिरला. शिरगावचं साईबाबांचं मंदिर पण मस्त आहे, एकदा नक्की या तुम्ही. तर भावानं आपण पोचलो आहे आता तळेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ. कमान बघा किती भारदस्त आहे. श्रीमंत सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे प्रवेशद्वार अशी नावं वाचली की अंगावर असा काटा येतो, एक चेतना आपण पोचलोय मंदिराजवळ. इथली फक्त स्वच्छता बघा. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील सर्व मंदिरात अशी स्वच्छता पाहिजे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पुढं एक बोर्ड लावला आहे की कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. तर आम्ही त्यांना विचारलं, आम्ही सांगितलं की आम्ही यूट्यूब चॅनलवरती हे व्हिडिओ अपलोड करतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही धर्माचा देवस्थानाचा प्रसार करताय तर ठीक आहे, आमची काय हरकत नाही. तर त्यांची परमिशन घेऊन आपण पुन्हा शूटिंग चालू केले. मंदिर किती छान आहे बघा, दगडी बांधकाम आहे आणि लय म्हणजे लय शांत वाटतं इथं. पुढं बघा तलाव आहे, आपले पायलट तिथंच उभा राहिलेत. एवढं शांत वाटतंय ना, आल्या आल्या तिथंच जाऊन उभा राहिलेत पायलट. तर इथं बघा नंदी महाराज आहेत. आणि मला तर अजून पण पटना झालंय की हे तळेगाव दाभाडे एवढ्या मोठ्या शहरात हे मंदिर असं आहे की सुरेख आणि किती कोरीव बांधकाम आहे बघा फक्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण एवढं मस्त आहे ना इथे, हे बघा. आणि बाजूला इथं तुळशी वृंदावन आहे. अर्थातच तुम्हाला सगळं मंदिर दाखवणार आहे फिरून. मंदिराच्या डाव्या बाजूला ते बघा नर्मदेश्वर मंदिर आहे. इथं छोटंसं शिवलिंग आहे.
तर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना बाहेर छान गणपतीची मूर्ती आहे. गाभारा बघा, एवढं शांत आणि थंड आहे ना. आत मुख्य गाभारा आहे. आतमध्ये डाव्या बाजूला ही श्री गणेशाची दगडी मूर्ती आहे. आणि इथं बघा लाईट किती व्यवस्थित आहे, पंथी आहे. एवढं छान वाटते ना, एवढं प्रसन्न वाटतंय, मस्त. आणि इकडं उजव्या बाजूला बजरंगबली मारुतींची मूर्ती आहे. आणि इथे बघा हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र हे सर्व आहे. तुम्हाला इथं गाभाऱ्यात बसून म्हणायचं असेल तर. आणि अगरबत्ती लावले आहे. तर इथे बघा आपल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती सरलष्कर खंडेराव यसाजीराव दाभाडे यांचं छायाचित्र आहे. मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करताना हे बघा शिवलिंग, किती छान मस्त सुंदर वातावरण आहे. बघा शिवलिंग मस्त. सर्वांनी दर्शन घ्या. बघा शिवलिंग किती छान आहे. आणि शेजारी त्रिशूल, डमरू आणि पाठीमागं पार्वती मातेची पण छोटीशी मूर्ती आहे. असं मंदिर प्रत्येक गावात पाहिजे. तर मित्रांनो, दर्शन घेतो आता. मनाला अगदी प्रसन्न असं वाटतंय. अगरबत्ती आहे शेजारी, वास खूप छान आहे, सुगंध आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गर्दी नसल्यामुळं दर्शन अगदी व्यवस्थित, अगदी मनापासून आणि एकदम शांततेत घेता आलं. तर खूप म्हणजे खूप छान वाटतंय. बऱ्याच दिवसांनी असं शंभू महादेवाचं एवढं शांततेत दर्शन घडत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या सर्व जे कोण बघतंय त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, आवर्जून वेळ काढून या. असं मंदिर आपल्याला भेटत नाही. आणि आपलं नशीब आहे की आपल्या आजूबाजूला अशी एवढी चांगली आणि शांत अशी सर्व सोयीयुक्त मंदिर आहेत. तर आवर्जून या. मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुम्ही इथं आल्यानंतर खरोखर मन प्रसन्न व्हाल. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मुंजोबा महाराजांचं एक छोटं मंदिर आहे. छोटंसं मंदिर बाजूनी बघा किती मोठं आहे. आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे, जुनं असल्यामुळं. पाठीमागच नागराज महाराजांचं, नागदेवतेचं पण छोटंसं मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला इथं असं वाटणार की म्हणजे खूप सगळं इथं सगळं म्हणजे सगळंच व्यवस्थित आहे. पाठीमागं छोटंसं गार्डन आहे. तर स्वच्छता म्हणजे मला तर एवढी आवडली. तर मंडळी, ब्लॉग जास्त वाढवत नाही. आपण आवर्जून नक्की सांगा कसा वाटला. आणि आवर्जून तुम्ही वेळ काढून नक्की या. एवढ्या लांब आलोय तर जाताना काहीतरी खायचं म्हणून भेळ घेतल्या. दिसायला लय चांगली आहे, तेवढीच पानसट होती, पण म्हटलं खाल्ली तर पाहिजे. तर पायलट आणि आम्ही दोघांनी खाल्ली. पायलटनं 2 वडापाव चिंबावलेत आणि एक भेळ. आणि मी फक्त एक भेळ घेतल्या. तर आता इथंच व्लॉग थांबवतोय. नक्की कमेंट करा कसा वाटला आणि काय सूचना असतील तर नक्की द्या.